नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ऐकताय ना? आजची गोष्ट आहे सचिन परांजपे यांच्या सत्य घटनेवर आधारित. यांनी लिहिलेली ही घटना आहे नारळाबद्दलची, ऋणानुबंधाची. अंबी आणि शांताराम दोघे बहीण भाऊ. शांतारामची परिस्थिती खालावली म्हणून शांतारामला काही जमीन विकायची होती. त्याने अंबीला सांगितले, सोडपत्रावर सही कर. तिने जड अंतकरणाने ती सही केली. तिला जमीन गेलेल्याचं दुःख नव्हतं, पण दुःख होतं आता माहेरचं हक्काचं काहीतरी निघून जातंय ह्याचं. त्यांच्या मनातली घालमेल शांतारामच्या बायकोने ओळखली. ती म्हणाली, अंबी वंश, वाईट वाटून घेऊ नका. जरी तुम्ही जमिनीवरचा हक्क सोडला असेल तरी भावावरचा नाही. पाटलांचं जे शेत आहे त्याच्या जवळची 2 नारळाची झाडं आहेत. ती झाडं तुमच्या नावावरती ठेवते. ते नारळ तुमचेत. अगदी पूजेला सुद्धा मी वापरणार नाहीत. तुम्ही ते उतरून घेऊन जात जा. आणि कधीही आमच्या घरी आलात तर पायलीभर धान्य हे जड नाही जाणारा तुमच्या भावाला. हक्कानी या. आणि पुढे तसंच घडलं. अंबी नेहमी यायची, नारळ घेऊन जायची. त्यांच्यात तो एक दुवा नेहमीच राहिला. शांताराम पण खुश होता. काळ पलटला आणि अंबीचे सासरे वारले. त्याच्या पाठोपाठ करता सवरता नवरा सुद्धा गेला. पदरात 2 लेकी होत्या, माई आणि ताई. त्यांचं करता करता तिला आता थोडीशी माहेरची जवळीक ठेवावीच लागली, कारण मिळणारे नारळाचे पैसे तिच्या संसाराला उपयोगी पडत होते. शांतारामही शांत चित्ताने त्या नारळ दरवर्षी द्यायचा. तेवढेच माझ्या ताईच्या संसारात हातभार म्हणायचा. वर्ष पालटली. अंबी देवाघरी निघून गेली. काहीच महिन्यात शांताराम सुद्धा गेला. ताईमाई जिथं दिल्या होत्या मुंबईत, तिथे त्या संसारसणार झाल्या होत्या. आता त्याही पेन्शनर झाल्या होत्या. गावाकडची नाळ तुटतच आली होती. आणि एक दिवस अचानक एक पत्र आलं. पत्रासोबत 5,000चा चेक आला आणि पत्रात लिहिले होते की त्यांचा भाचा निलेश हा काहीतरी सांगतोय. त्या पत्रातले वाक्य मी तुम्हाला ऐकवते. तो म्हणतो, नमस्कार, मी निलेश, शांताराम जोशांचा नातू, म्हणजे तुमच्या लांबचा भाचा बरं का. बाबांना आजोबांच्या पश्चात वाडी शेती जमली नाही, ती आता मी करतो आहे. आपली जुनी वाडी आता मी गेली काही वर्ष नव्याने डेव्हलप केली आहे. एकदा जुन्या कागदपत्रांची तपासणी करताना आजोबांनी वहिवाटाने अंबी आजीला 2 नारळाची झाडे उत्पन्नासह दिल्याचा उल्लेख आढळला. काही वर्ष ही वहिवाट सुरू होती, पण नंतर वादळाने झाडं भुईसपाट झाली. आजोबांही वारले आणि अंबी आत्याही. नाती गोती दुरावली. आपला परिचय नाही म्हणून मीच माझ्या बुद्धीने नवीन वाडीतील 2 खास कलमी नारळाची झाडे उत्पन्नासह तुम्हाला देत आहे. तुम्हाला इथे येऊन उस्तावार करणं शक्य नसल्याने मीच त्या दोन्ही झाडांची नारळ उतरून पैसे वार्षिक पाठवत जाईन. आजही मी हेच म्हणेन की तुम्हाला दोन्ही आत्यांना माहेरची कमतरता भासली तर कधी इथे या. कितीही दिवस माहेरपणाला राहा. तुमची झाडं बघा, त्यांना खत पाणी घाला, पण या असं मला मनापासून वाटतं. खाली मी नंबर दिलाय. पत्र आणि चेक मिळाल्यावर अवश्य फोन करा. तुमचा निलेश. दोघींनी अक्षरशः साश्रू अंतःकरणाने ते पत्र उराशी कवटाळून धरलं. ज्यांनी करार केले होते आणि ज्यांना ऋणानुबंधांचे धागे शेवटपर्यंत घट्ट ठेवायचे होते, ती सगळी मंडळी आज निजधामाला गेली होती. तरीही परंपराचे प्रवाह आज अजूनही अखंडित होते. किती सुंदर गोष्ट आहे ना, की तुमची जिथं गावाची नाळ आहे ती नेहमी जपून ठेवली पाहिजे. तुम्हाला नेहमी गावाची ओढ वाटली पाहिजे. आणि जेव्हा गावातून आपलाच नातेवाईक आपल्याला साथ घालतो
तेव्हा एकदा गावाकडं तर भेट दिलीच पाहिजे. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी. धन्यवाद.